पत्रकार परिषद म्हणजे काल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे 3 आमदार आहेत, विजयभाऊ वडेट्टीवार, सुभाषभाऊ धोटे आणि सुरेशभाऊ धानोरकर यांनी पत्रकार परिषद घेतला आणि चंद्रपूरमध्ये जे अत्यंत दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना झाली, त्याच्यामध्ये लहान आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे हॉस्टेलमध्ये। या प्रकरणामध्ये त्यांनी असं अत्यंत आक्षेपार्ह विधान केले की सरकारकडून पॉस्को अंतर्गत 3 लाख रुपये 5 लाख रुपये मिळतात आणि म्हणून तक्रारांची संख्या वाढत आहे। याच्या विरोधात याचा निषेध करण्यासाठी आणि यांचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली। यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे म्हणजे आदिवासी समाजाला अपमान करण्यासाठी, महिलांना मुलींना अपमान करण्यासाठी त्यांनी या पद्धतीचे विधान केले असं आम्हाला वाटते। माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी एक समिती गठीत केली आहे चंद्रपूरच्या डिस्ट्रिक्ट जज मॅडमच्या अध्यक्षतेखाली। त्या कमिटीकडे आज मी या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केलेली आहे। कमिटीने जे चुकीचे विधान, अत्यंत वाईट विधान या 3 आमदारांनी केलेले आहेत त्यांनी दखल घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या कमिटीकडे केलेली आहे। आम्हाला असं वाटते की हे 3 जे लोक बोलणारे आहेत हे काय सामान्य लोक नाही आहे, आमदार आहेत, पब्लिक सर्वंट्स आहेत, पब्लिक फिगर्स आहेत आणि आमचे विजयभाऊ वडेट्टीवार तर उपगट नेते आहेत। तर मग अशा लोकांनी आदिवासी समाजाला, आदिवासी महिला मुलींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। तसं न करता हे सांगत आहेत की 3 लाख रुपये 5 लाख रुपयासाठी आदिवासी मुलींची तक्रारीची संख्या वाढत आहेत। तर कुठेतरी यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट खाली सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून जे कायदे खरं तर काँग्रेस पक्षानेच दिले, अट्रॉसिटी ॲक्ट, पॉस्को, मनोधैर्य, आणि आज हेच लोक सांगत आहे, त्याच पक्षाचे नेते आज सांगत आहेत की महिला मुली जर समोर येत असतील तर पैशासाठी येत आहेत। तर यांना कुठेतरी आळा बसलं पाहिजे। यांना धारेवर धरण्यासाठी आज इथे मोठ्या संख्येने आदिवासी महिलांच्या उपस्थितीमध्ये आणि जे पीडित मुली आहेत त्यांच्या आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। त्यांच्या माफीला आम्ही मान्य करत नाही। त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण म्हणजे इन फुल दिस थिंग त्यांना सगळं माहिती असताना जाणीवपूर्वक आदिवासी समाजाला सिग्नल देण्यासाठी त्यांनी काल हे प्रेस कॉन्फरन्स घेतलं। त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमाने हा आदिवासी समाजाला, जो गरीब आहे आणि जो समाज सर्वात अबोल आहे, त्यांना एक सिग्नल आहे की तुम्ही अजिबात समोर यायचं नाही। तुम्ही न्यायासाठी, तुमच्या मुलींच्या न्यायासाठी जर तुम्ही समोर आले तर याचा अर्थ आहे की आम्ही तुमच्यावर आरोप करू की तुम्ही 3 लाख रुपये 5 लाख रुपयासाठी तुम्ही समोर येत आहात। म्हणजे एक प्रकारच्या भीतीचा आणि दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी या पद्धतीचं काल विधानं केले आहेत। काल त्यांनी इथे काहीही बोलायचं आदिवासी महिलांविषयी आणि आज येऊन माफी मागायचं, तर आम्ही असे माफी देण्यासाठी बसलेलो नाही आहोत।